ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अकोले तालुक्यातील धामणगाव पाट इथे घरामध्ये घुसून मारहाण करत दरोडा टाकणाऱ्या टोळीचा अकोले पोलिसांनी यशस्वी तपास करत पर्दाफाश केलाय। 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 11 मार्च रोजी रात्री सुमारे 9च्या सुमारास सुरेखा माधव भोर यांच्या राहत्या घरी ही घटना घडली आहे। फिर्यादी यांचे पती आणि सासू घरामध्ये झोपलेले असताना 5 अनोळखी इसमांनी घराचा दरवाजा लाथा मारून उघडला आणि आतमध्ये प्रवेश केला। त्यांनी घरामधील सदस्यांना धमकावत मारहाण केली आणि गळ्यामधील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे दागिने तसेच मोबाईल असा एकूण 1,10,000 रुपयांचा ऐवज लुटून ते फरार झाले। या घटनेप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांनी या गुन्ह्याचा तपास जलद गतीने करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार विशेष पथक तयार करण्यात आलं। पथकानं गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे तपास करत आरोपींचा शोध घेतला। तपासादरम्यान बबुशा पिंग्या काळे, शुभम पिंग्या काळे आणि रवी लाल भोसले यांना सापळा रचून अटक करण्यात आली आहे। चौकशीमध्ये आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याचं त्यांनी म्हटलंय। तसेच नाशिक आणि पुणे जिल्ह्यामध्ये देखील अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे करतायत। कारवाईत सहभागी अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर माननीय श्री सोमनाथ वायचळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली आहे। सचिन खरात, C24 अकोले।